हेलो आभास, आभास नीतू बोलते. नीतू? नीतू मी. ओ येस, नीतू बोल ना. सॉरी हा, म्हणजे अगदी प्रोग्राम संपल्यावर लगेच फोन केलाय मी तुला. आय होप यू डोंट माइंड. इट्स ओके गो, ॲब्सोल्युटली इट्स ओके. टेल मी, काय झालं? थँक्स. आभास, आज प्रोग्राम ऐकल्यावर मला जे काही फील होतंय ना ते शेअर करायचं होतं तुझ्याशी. नाही म्हणजे मला मान्य आहे तू नकार दिलायस मला, तसं काही फील पण होत नाही तुला माझ्यासाठी. आय अग्री, पण एक रिक्वेस्ट होती, करू प्लीज? आभास, तुला मला नकार द्यायचा आहे ना? खुशाल दे, काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण एकदा तरी मला प्रत्यक्षात भेट. नाही म्हणजे भेटल्यावर तुझ्या तोंडून नकार ऐकायला अगदी तयार आहे मी. एकदा काय 10 वेळा पण प्लीज एकदा भेट ना मला. आभास, काही तास, ऍक्च्युली नाही काही मिनिटंही चालतील, पण प्लीज जस्ट वन्स मीट मी. हॅलो आभास, सांग ना प्लीज, कुठे भेटतोयस, कधी भेटतोयस? तू सांगशील तिथे येईन मी तुला भेटायला. ओके, तुला जगासमोर नाही ना भेटायचंय मला? नो प्रॉब्लेम. जगासमोर यायचं नाहीये तुला तर सिक्रेटली भेटूया आपण. अँड आय प्रॉमिस मी आपली भेट एकदम सिक्रेट ठेवीन. खरंच अगदी पूर्ण काळजी घेईन मी त्या गोष्टीची. पण प्लीज एकदा भेट ना. हॅलो. हे बघ, आय एम रिअली सॉरी नीतू, पण हे प्रोफेशन मी स्वतः माझ्यासाठी निवडलं आहे. आणि त्यातला एक खूप इम्पॉर्टंट नियम असा आहे की मी कोणालाही पर्सनली भेटणार नाही. आभास, रेडिओवरच ठीक आहे, प्रत्यक्षात नाही. सॉरी नीतू, पण मी तुला नाही भेटू शकत. कामिनी, प्लीज. ऋषी प्लीज, हे काय चालू आहे सगळं? प्लीज थांबव हे सगळं. ऋषी, मी आपल्यामधलं सगळं काही विसरण्याचा प्रयत्न करते. मला खरंच कुठल्याही प्रकारची अटॅचमेंट नकोय आता. तू माझ्यासाठी काहीतरी करणार, मी पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत बसणार. ऋषी, मला त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. प्लीज थांबव, प्लीज. आणि प्लीज इथून निघून जा. प्लीज leave me alone. आता मी बोलू? ऋषी, मला काही ऐकायचं नाही. प्लीज. मला कळतंय मी जे काही म्हणालोय, तुला नकार दिला याचा तुला राग आलाय, साहजिक. पण कामिनी, मला एक चान्स हवा. म्हणजे बघ, हे खरं आहे, सध्या माझ्या मनात तुझ्यासाठी तसं काहीच नाही, पण यापुढे ते तसंच राहणार आहे असं पण नाहीये ना. ऋषी, मला कंप्लीट करू दे. लेट मी कंप्लीट. हे बघ, मला तुझ्या प्रेमात पडण्यासाठी एक चान्स हवाय, वेळ हवाय. सिच्युएशन बदलू शकते. आय मे लाईक यू, ते ऐकलं असेल ना, नेव्हर से नेव्हर. हे बघ ऋषी, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. फॉर नाव मला इतकंच म्हणायचंय की ह्या सगळ्याचा आपल्या मैत्रीवर वाईट परिणाम नको. फॉर नाव लेट्स बी जस्ट फ्रेंड्स, प्लीज. ऋषी, हे कामिनी,
प्लीज. चल ऑफिसला एकत्र जाऊया. तू रेडी होऊन ये. कम ऑन. लवकर कामिनी. आय एम वेटिंग. हॅलो. हॅलो नीतू, मी साईराज बोलतोय. हां बोल. आपल्या दोघांसाठी एक गुड न्यूज आहे नीतू. म्हणजे मला काही कळलं नाही. तुला हे ऐकून खूप आनंद होईल, पण माझे प्रयत्न आणि तुझा विश्वास जिंकलाय. आत्ताच माझं आभासशी बोलणं झालं. व्हॉट? सिरियसली? हो. आणि मी त्याला तुझ्याबद्दल सगळं काही नीट आणि स्पष्ट सांगितलंय. त्यावर तो इतका खुश झाला की त्याला सुद्धा कधी एकदा तुला भेटतोय असं झालंय. थँक्यू सो मच साईराज. यू वेलकम नीतू. बरं ऐक, मी त्याला असं म्हटलंय की तुझ्या सगळ्या लाईव्ह शोजचं रेकॉर्डेड व्हर्जन आम्हाला मिळवून दे. त्या सगळ्या शोजचं एकत्रित व्हर्जन आम्ही ऑडिओ ट्रीट म्हणून एका CD फॉर्मॅटमध्ये पब्लिश करणार आहोत. दॅट्स ग्रेट. तो खूप खुश झाला नीतू. त्याला ही ऑफर खूप आवडली. आणि मॅडम, तो आज संध्याकाळी आपल्याला भेटतोय बरं का. ओके. ऋषी, कामिनीच्या बाबतचा तुझा जो हेतू आहे ना तो चांगला आहे. आय नो, यात कुठलीच शंका नाही. पण मला कामिनीची काळजी वाटते म्हणून तुला विचारतो. या तुझ्या सगळ्या वागण्याचा तिला त्रास होणार नाही कशावर? आय अंडरस्टँड सर. पण तिला आत्ता जो त्रास होतोय त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी मला हे करणं भाग आहे सर. अरे पण तिची कंडिशन आता तशी नाही आहे ना. म्हणजे तू तिला होप दाखवायचंस आणि ती पुन्हा जर एकटी पडली ना तर मी तिला नाही सांभाळू शकणार. मला असं वाटतं आपण तिथेच थांबू. सर प्लीज. सर असं काहीच होणार नाही. प्लीज. मला असं वाटतं की काही वेळ जाऊ द्यावा. सगळ्या गोष्टी आपोआप नीट होतील. लेट्स जस्ट गो विथ द फ्लो. ऋषी, एक गोष्ट लक्षात ठेव. या सगळ्यात मला काय वाटतं म्हणून जर तू आणि कामिनी मिळून जर डिसिजन घेणार असेल फोर्सफुली तर मला नाही आवडत. माझ्यासाठी तुला काय वाटतं ना हे जास्त महत्वाचं आहे. थँक्यू सर. पण आता मला तिला यातून बाहेर काढायचं. अँड बिलीव्ह मी सर, एकदा ती स्टेबल झाली की मी परत बोलेन तिच्याशी. आणि यावेळेस माझा डिसिजन काही असला तरी मी माझ्या मैत्रिणीला, कामिनीला एकटं सोडणार नाही. आय प्रॉमिस यू. थँक्यू ऋषी. तू माझ्या डोक्यावरचा भार कमी केलास. ऋषी, ये ना, ये बस ये. तुझ्यासाठी काही चहा वगैरे? माझं. अरे आय एम सरप्राइज्ड. एकदम अचानक तू इथे कसा काय? तुला बघून वाटत नाहीये की मी अचानक आल्याने तुला सरप्राईज मिळालं?